जावायला मारल्याचा जाब विचारणाऱ्या सासऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सासू सासरे आणि नातेवाईकावर तलवारीने हल्ला केलाय। तर यावेळी हल्ला झालाय डोंबिवली जवळील आगासान या परिसरातील ही घटना। संपूर्ण दृश्य आपण पाहतो। तुफान दगडफेकीमध्ये अनेक जण यामध्ये जखमी झालेत। वाहनांचं सुद्धा यावेळी मोठं नुकसान झालंय। नातेवाईकांवर तलवारीने वार करण्यात आलाय। तर जावायला मारल्याचा जाब विचारणाऱ्या सासऱ्यावर हल्ला करण्यात आलाय। हे दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। डोंबिवलीमधली ही दृश्य आता याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। धन्यवाद। ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश घोडे आपल्यासोबत। योगेश, हा संपूर्ण नेमका प्रकार काय? कारण ज्या प्रकारचे घटनाक्रम पाहतोय त्या ठिकाणी अगदी दगडफेक सुद्धा करण्यात येत आहे। जावायला मारल्याचा जाब विचारण्यावरून हा संपूर्ण प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते, काय सविस्तर? नक्कीच डोंबिवली शहराजवळ असणारा दिवा उसाडघर या गावात एका पाईपलाईनीचं काम सुरू होतं। पाण्याच्या लाईनीच्या कामाच्या प्रसंगी हा संपूर्ण प्रकार झालेला आहे। या उसाडघर गावात राहणाऱ्या अनंत संते नामक या इसमाच्या या शेजारीच एका व्यक्तीशी भांडण झालं। पाण्याच्या पाईपलाईन वरून हे भांडण झालं आणि हे भांडण सुरू असताना त्यांनी आगासन गावातले त्याचे काही नातेवाईक होते त्यांना बोलवलं। या ठिकाणी त्यांना बोलवून संते यांना मारहाण केलेली आहे। या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले असलेले सासरे दशरथ म्हात्रे आणि त्यांची पत्नी सविता म्हात्रे आणि त्यांचे नातेवाईक हे सोनारपाड्याचे राहणारे होते। हे आगासन गावातील जे मारहाण केलेलं आहे संते यांना जावयाला का मारलं माझ्या म्हणून त्यांनी विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही कोयता, तलवारी आणि चाकूने हल्ला केलेला आहे। त्यांच्या डोक्यावर त्यांच्या काही शरीराच्या भागांवर हल्ला चढवलेला आहे। या हल्ल्यात त्यांनी दगडफेक देखील केलेले आहे। या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झालेलं आहे। त्यांना आता खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेलं आहे। मात्र पोलीस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणात योग्य ती कारवाई केली नसल्याचा आरोप या ठिकाणी अगदी योगेश, आगामी काळात पोलिसांची दखल घेतात का, काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।